पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय। जय श्री रघुवीर समर्थ, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती, आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती। ह्याची एक जाणे काया वाचा आणि मने, ह्याची एक जाणे काया वाचा आणि मने। आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती, आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती। पुढती पुढती नमन घालून या लोटांगण, पुढती पुढती नमन घालून या लोटांगण। आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती, आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती। नीच जना लोका तळील पायरीस तुका, नीच जना लोका तळील पायरीस तुका। आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती, आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती। ह्याची एक जाणे काया वाचा आणि मने, आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। दया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। स्वजयति सिंधुर्वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वा सर्वनिरीवतम सारासी। नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता। सामपतु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं। यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादिफनी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वंदे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं,
गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता भक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसाम पातक नाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामम राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मणपेतम जट मुकुटम मंडितम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरण मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरण वत्सा गुणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं में रामचंद्र दयालो, रनान्यम जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं अष्टो प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारे। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, मना मोहन गोपाला, श्याम सुंदर गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम। राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, वेद पारायणा सत्यनारायणा। ओम नमो नारायणा। श्रीमद नारायण भगवत नारायण। ओम नमो नारायण। श्री विष्णु नारायण, श्री राम नारायण, श्री कृष्ण नारायण, श्री विठ्ठल नारायण, श्री पांडुरंग नारायण, श्री हरि नारायण। ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः। मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तठिवी मरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समगत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम,
श्रीराम जय जय राम। ओम श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग ओवी 75 ते 100। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा दिवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जय श्री गणेशाय नमः। पही कापुसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेडितयाची आदिटी कापड जाहला जरी सोने लेणे होऊन घडे तरी तयाचे सोने पान न मोडे येर अलंकार हे वरचिलीकडे लेतयाचे निभावे सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे का आरिसा जे आविष करे ते आपुले किसा चुकारे ते तेची होते तैशी ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूता आवासू असे तेची कल्पिती प्रकृती पुरे तरी भूता आवासू आदीची सरे मग स्वरूपी उरे एक सरे निखळ माझे हे आसो अंगी भरलिया भवंडी जैशा भोवत दिसती अरडी दरडी तैस्या पुलिया कल्पना अखंडी गमती भूते तेची कल्पना सांडोनी पाही तरी मी भूते माझी आठाई स्वप्नी परी नाही कल्पावया जोगे आता मीच एक भूता ते धरता अथवा भूता माझी मी असता या संकल्प सन्निपाता अंतुलिया बोलिया मनोनी परियसी गा प्रियोत्तमा या परी मी विश्वासी विश्वात्मा जो या लटकिया भूतग्रामा भाव्यो सदा रश्मीचे नि आधारे जैसे नवे तेची मृगजळ आभासे माझ्या ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावी मी ये परीचा भूत भावनु परी सर्व भूतांसी अभिन्नु जैशी प्रभा आणि भानु एकची ते हा अमुचा ऐश्वर्य योगू तुवा देखिला की चांगू आता सांगे काही येत लागू भूतभेदाचा अशेम या लागी मजपासोनी भूते आने नव्हती हे निरुते आणि भूता वेगळिया माते काहीच न मनी हो पै गगन जेवढे जैसे पवन ही गगनी तेवढाची असे सजे हालिविली या वेगळा दिसे एरवी गगन तेची तो तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासी काही निर्विकल्पितरी नाही तेत मीची मी आघवे मनवुनी नाही आणि असे हे कल्पनेची निसौरशे जे कल्पना लोपे भ्रंशे
आणि कल्पने सवे होय तेची कल्पिते मुदल जाये तै असे नाही हे के आहे मनवुनी पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योगू ऐशिया प्रतीती बोध सागरी तू अपनी या ते कल्लळू एक करी मग जव पाशी चराचरी तव तुची आहाशी या जानने याचा चेव तुझ आला म्हणती देव तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना तरी पुढती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेची झोंपये तरी अभेद भेदू जाय तरी अभेद बोधू जाये जय स्वप्नी पडिजे तरी पुढती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेची झोंपये तरी अभेद बोधू जाये जय स्वप्नी पडिजे मनोनीय निद्रेची वाट मोडे निखिल उद्बोधाचेची आपण पेघडे ऐशीवर म्हणजे आहे पुढे ते दाओ आता तरी धनुर्धरा धैर्या निके अवदान देवा धनंजया पै सर्व भूताती माया करी हरिगा जे नावगा प्रकृती जे द्विध सांगितली तुझ प्रती एकी अष्टदा भेद व्यक्ती दुजी जीवरूपा हा प्रकृती विखो आघवा हा प्रकृती विखो आघवा तुवा मागा परीसला से पांडवा म्हणून आसो काही सांगावा पुढत पुढती तरी ए माझी ए प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्याशी येती तरी ए माझी ए प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्याशी येती ग्रीष्माच्या अतिरशी सबीजे तृणे जैशी मागुती भूमिशी सुलीने होती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय पहिला भाग 6 असो भाग 6 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। असो या महावीरांची मात एकला एक हनुमंत करू पाहे तो लंका घात त्याचा पुरुषार्थ तुम्ही जाना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताची रंजवू चित्ताची आपुलिया माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐशी देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान
जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील पहिल्या अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमच्या गुरुवर्यांना वंदन करून, आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. राजा रावणाचे गुप्त हेर रामरायाच्या वानर सेनेची माहिती काढून आल्यानंतर राजा रावणाला काही हिताच्या गोष्टी सांगू लागलेल्या आहेत. राजा रावणाला विनंती करतात, युद्ध टाळण्यासाठी तुम्ही ठोस भूमिका घ्यावी असं राजा रावणाला बोलून दाखवतात. वानर सेनेमध्ये फार शूर, वीर, पराक्रमी, निधडे, बलशाली असे महान असंख्य असे वीर आहेत. आणि त्या वीरापुढं लंकेतला एकही राक्षस जिवंत राहणार नाही. म्हणून तुम्ही युद्ध टाळावं असा अनेकांचा पुरुषार्थ सांगत बसण्यापेक्षा तुमच्या अनुभवाची एक गोष्ट सांगतो म्हणून सारण हा दूत बोलू लागला. अहो राजे रावण महाराज, तो हनुमंत या लंकेला पूर्वी येऊन गेलेले, त्याचा पराक्रम तुम्हाला माहितीच आहे म्हणले, तो महावीर आहे म्हणले, महाबळी आहे आणि लंकेच्या सर्व राक्षस कुळाचा तो घात करू पाहतोय. तुम्हाला मारायला त्याला एक क्षणभरही उशीर लागणार नाही. आणि हनुमंतरायाचा पुरुषार्थ कसा आहे हे तर तुम्ही जाणता आहात, तुम्हाला माहित आहे. असे दूत बोलू लागले. त्यासी न करावे रणा, त्रिसत्य सत्य रावणा जान, सीता देवनी रिघता शरण, कृत कल्याण पावशी. अगोदर राजा रावणाला हिताच्या गोष्टी सांगून युद्ध टाळण्याविषयीची भूमिका घ्यावी असं ठोस विनंती करून हे दोन्ही हेर एक चांगलं वातावरण निर्मिती करतात. आणि राजा रावण लक्ष देऊन आपलं म्हणणं ऐकतोय. हे या दूतांच्या हेरांच्या लक्षात आल्यानंतर लगेच ठाम आपली भूमिका मांडतात. आणि त्या ठाम भूमिकेमध्ये पहिला मुद्दा मांडतात, त्यासी न करावे रण. हनुमंताबरोबर कधी सुद्धा तुम्ही युद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. ती त्रिसत्य सत्य रावणा जान, हे आम्ही खरं अंतकरणापासून अगदी तुमचा कळवळा येतोय म्हणून सांगतोय. म्हणून युद्ध टाळा.
युद्ध करायच्या विचारात सुद्धा तुम्ही पडू नका. युद्ध करायचं तर ते दूरच ठेवा, लांब ठेवा. पण दुसरा आमचा एक मुद्दा आहे का म्हणले, ह्या राम, लक्ष्मण, सुग्रीव, अंगद, हनुमंत आणि यांच्या बरोबर आलेली वानर सेना, त्यांच्याबरोबर युद्ध तर तुम्ही मुळीच करूच नका म्हणले. पण दुसरं एक म्हणणं आमचं असं आहे की रामरयाची अर्धांगिनी, जगाची जगन्माता जी तुम्ही चोरून आणलेली आहे, अशोक वाटिकेमध्ये ज्या माऊलीला वास्तव्यास तुम्ही ठेवलेली आहे, ती सीता त्यांना अर्पण करावी, त्यांची सीता त्यांना परत देऊन टाकावी आणि रामरायाला तुम्ही शरण जावं. यामध्ये तुमचं खरं हित आहे, तुमचा फायदा आहे. आपल्या सगळ्या असणाऱ्या राक्षस कुळाचं हित आहे, असे ते हेर बोलू लागले. सीता अर्पावी श्री रघुनाथा, या लागी चरणी ठेवितो माता. नको नको युद्ध कथा, प्राणांत व्यथा पावशी. हो रावण महाराज, इकडं बघा म्हणले, आम्ही हात जोडतो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या पायावर आमचं मस्तक टेकवतो. रामरायाला सीता देऊन टाका, परत करा, अर्पण करा. नको 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 युद्ध करायला नको. तुम्ही जर युद्ध करायला लागला, युद्ध जर सुरू झालं तर मग सगळं कुळ नष्ट होईल. सगळी लंकेमध्ये राक्षसांची प्राणहानी होईल, मानहानी होईल. सगळी इथल्या प्राणांची लूट होईल आणि राजा रावणा मरणासन्न अशा प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतील. म्हणून आम्ही हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, तुम्हाला कळकळीनं सांगतो, तुमच्या डोळ्यानं तुमचं मरण तुम्ही बघू नका, नाहीतरी मरावंच लागेल. म्हणून तुम्हाला जर जगायचं असेल तर आम्ही हात जोडून तुम्हाला तुमचे म्हणून विनंती करतो, आपलेपणानं सांगतो. रामरयाची सीता आहे, ती रामाला परत द्यायला अडचण कसली आहे? काय अपमान होतोय का? याच्यात कसला मान आणि अपमान आलाय? नको नको मान, नको अभिमान. मितूपण सोडी तोची सुखी. म्हणून मोठ्या दिलानं, मोठ्या अंतकरणानं, मोठ्या मनानं रामाची सीता तुम्ही रामाला परत द्या, अर्पण करा. रावणाचे हेर म्हणजेच दूत रावणाला बोलू लागले, सीता देवोनी आवश्यक, सखा केली रघुकुळ टिळक. सार्थक इह लोक परलोक, परम सुख पावशी. आणि गोडी गुलाबीनं इकडचा डोंगर तिकडं होतो, पण विरोधातनं वाईटातनं म्हणलं तर इकडची काडी तिकडं करता येत नाही. माहितीये ना रावण राजे, रावण महाराज तुम्हाला. म्हणून गोडी गुलाबीनं युद्ध सुरू व्हायच्या अगोदर रामरायाची अर्धांगिनी सीतामाता रामरायाला जर परत केली आणि तुम्ही जर रामाला शरण गेला, सीता देऊन टाकली, तर रामराया तुमच्यावर कृपा करी. आणि तो रघुकुळाचा कुलदीपक असणारा रघुकुळ टिळक रामराया आपला सखा होईल.
आणि तो जर आपला सखा झाला तर मग मारायची अवस्थाच येणार नाही, युद्धाची आटाटीच नाही, आलेलं विघ्न टळून जाईल आणि इहलोकामध्ये आनंदात, सुखात, समाधानात जीवन जगता येईल. आयश आराम, सुखच सुख, काही काळजी करायचीच गरज नाही. म्हणून तुम्ही रामाला आपलंसं करा, आपला सखा करून घ्या, शरण जा. आणि एवढंच नाही, इहलोकानंतर जो असणारा परलोक आहे, स्वर्ग लोक आहे, तिथं सुद्धा स्वर्ग सुखाची कमतरता भासणार नाही. इहलोकामध्ये सुख, शांती, समाधान मिळेल, परलोकामध्ये ही तशीच अवस्था मिळेल. परम सुख प्राप्त होईल तुम्हाला राजा रावणा, जर आमचं ऐकलं तर. असे हे सुख आणि सारण दोघे जण या राजा रावणाला हिताच्या गोष्टी सांगतात. हितपत्य सत्यपूर्ण ऐकोनी सारणाचे वचन, रावण वदे दुराभिमान, दुष्ट दुर्जन दुरोक्ती. अहो, जे चांडाळ असतात, जे दुष्ट असतात, जे पापी असतात, जे हलकट असतात, जे कपटी असतात, जे खुनशी असतात, जे क्रोधी, मत्सरी, द्वेषी असतात, त्यांना कितीही चांगलं सांगा, मुळात त्यांना आपलं चांगलं कशात आहे, वाईट कशात आहे हे कळत नसतं. आणि इतरांनी कुणी चांगलं सांगितलं तर ते ऐकत नसतात. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना. रामदास स्वामी म्हणतात, मूर्खाला वाटतं मी लय शहाणा आहे, पण या जगामध्ये त्याच्यासारखा दलिंद्री, त्याच्यासारखा वेडा, त्याच्यासारखा मूर्ख, अक्कल नसलेला, बिनलाजी दुसरा कोणी नाही. आणि हीच अवस्था राजा रावणाची. हित सांगितलं, मार्ग सांगितला, खरं सांगितलं, पूर्णपणानं सुखी होण्याचा मार्ग या सारणानं आपल्या मुखकमळातून वाणी झिजवून राजा रावणाला सांगण्याचा प्रयत्न केला. सारण दूताचं राजा रावणानं म्हणणं ऐकलं आणि राजा रावण घमेंडीमध्ये काय बोलू लागला. जसं दुष्ट दुर्जन असतो तसा राजा रावण सुद्धा दुष्ट आहे, दुर्जन आहे. आणि तो दुरुक्ती म्हणजे वाईट शब्दामध्ये बोलू लागला. काय बोलू लागला ऐकायचंय का तुम्हाला? रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, लक्ष देऊन ऐका. देव दानव गंधर्व युक्त सुरेंद्र आलिया पाया पडत, तरी सीता न करी मी निर्मुक्त, जान निश्चित सारना. ए सारना म्हणले, काय सांगतो रे मला? राजा रावणाला अक्कल शिकवतो. मला तुझं ज्ञान सांगून मला फाशी पाडण्याचा प्रयत्न करतोय काय? अरे तू कोण? देव, दानव, स्वर्गीचे गंधर्व, एवढंच नाही 33 कोटी देव, 33 कोटी देवांचा राजा इंद्र जरी माझ्या समोर आला, हात जोडू लागला, पाया पडू लागला, रामाची सीता रामाला परत द्या म्हणू लागला,
तरी मी माझ्या तावडीत जी सीता आहे ती सोडणार नाही. मी ती रामाला परत देणार नाही. कळलं का तुला सारना? हे माझं ठाम स्पष्ट म्हणणं आहे. अशा प्रकारे राजा रावण सारणदूताला बोलू लागला. शिव आलिया त्रिशूळ युक्त, ब्रह्मा आलिया शाप देत, ऐसाही मांडल्या प्राणांत, सीता निर्मुक्त मी न करीन. अजून तुला काय सांगू? ऐकायचंय का तुला? सुख सारणाच्या समोर राजा रावण सभेमध्ये बोलू लागला. अरे माझ्यावर खवळून हातामध्ये त्रिशूळ घेऊन भगवान शिवशंकर स्वतः जरी आला, ब्रह्मदेव माझ्यावर रागाला जाऊन मला शाप देत शिव्या देत आला, माझ्या जीवावर अशी संकट जरी बेतली, माझा प्राणांत जरी ओढवला, तरी मी माझ्या तावडीतून सीता सोडणार नाही. कळतंय का तुला? म्हणले तू काय हात जोडतो, तू काय पाया पडतो, तुम्ही काय विनंती करता? अरे भले भले जरी आले माझ्या हातापाया पडले, देवाधिक दानवाधिक असुराधिक गंधर्वाधिक कुणी कुणी आलं तर मला काही फरक पडणार नाही. मी कुणा पुढं नमणार नाही, कुणा पुढं वाकणार नाही, कुणाचंही काहीही ऐकणार नाही. कळलं का तुला माझं स्पष्ट मत? आणि मी सीता कधी सुद्धा माझ्या तावडीतून निर्मुक्त करणार नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. राजा रावण बोलू लागला. तू तव भेड हिन दीन, देखोनी वानरांचे सैन्य, भय घेतले दारुण कंपायमान बोलशी. वर्ण राजा रावण त्या हित सांगणाऱ्या दूताला सारणाला काय म्हणू लागला ऐका. किती बेहतर आहे रे म्हणले तू. मी बेहतरी लई जण बघितली, पण तुझ्यासारखा भेकाड आतापर्यंत मी बघितला नाही बघ सारणा. म्हणले एवढा डरपोक, एवढा पळपुटा, एवढा घाबरट मी पहिल्यांदाच बघितला. अरे तुला रामरायाच्या सैन्यातली हेरगिरी करून बातमी आणायला तुम्हाला पाठवलं, आणि तुम्ही ती वानर सेना बघितली. वानर सेना बघून एवढी मनामध्ये त्या वानर सेनेची भीती घेतली. थरथर 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 तुमचं अंग कापतंय, ओठ थरथर 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 उडतात, अंग लट 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 कापतंय. अरे बोलायला तर अवसर नाही का? किती घाबरलाय, किती भीती तुम्ही घेतलेली आहे त्या वानर सेनेची. आणि त्या भीतीपोटी माझ्यासारख्या राजा रावणाला सांगताय रामरयाची अर्धांगिनी सीता रामरयाला परत द्या, रामरयाला शरण जा, आपलं मरण चुकवा, मग इहलोकी सुख आहे, परलोकी सुख आहे. अरे किती घाबरलाय, किती भेतराय तो. असं राजा रावण त्या सारण हिराला बोलू लागला. भेने भये मनशी आता सीता अर्पावी रघुनाथा, हे तव तुझी सभय कथा मी सर्वता नायके. राजा रावणाला काय म्हणायचं या ओवीतून? तर तुम्ही जे दूत आहे हेरगिरी करायला गेला, रामराया बरोबर आलेलं वानर सैन्य पाहिलं, तुम्ही घाबरला, आणि घाबरल्यामुळं आता तुम्ही म्हणायला लागलेलं आहे की रामाची सीता रामाला परत द्या, युद्ध करायला नको, युद्ध केलं तर आपले मुडदे पडतील. हे कशामुळे बोलताय? तर तुम्ही भीतीनं गांगरलाय म्हणून बोलताय. तुमचं काळीज भीतीनं करपून गेलेलं आहे म्हणून बोलताय.
ज्यावेळेस तुम्हाला हेरगिरी करायला मी पाठवत होतो त्यावेळेस तुम्ही नाही मला सांगितलं की युद्ध करायला नको, रामाची सीता परत द्या. पण सैन्य बघून आला, सैन्य अफाट सैन्य, अमर्याद सैन्य, असंख्य सैन्य तुम्ही पाहिलं. आणि त्या असणाऱ्या वानर सेनेला पाहून तुम्ही राक्षस असून घाबरला आणि भीतीपोटी तुम्ही मला सांगायला लागला, सारना तू जे हे सांगतोय ना घाबरल्यामुळं भीतीपोटी सांगतोय, मी तुझं कधीच ऐकणार नाही, एक शब्दही ऐकून घेणार नाही. असं राजा रावण हेराला सारनाला बोलू लागला. आता कळले मज तत्वता, श्रीराम न करी तुमच्या घाता, दोघे सोडिले जीवे जिता, या लागी सीता तू दे मनशी. अजून राजा रावण म्हणतो हे गोष्ट माझ्या लक्षात आलेली, तुम्ही रामाला रामाची सीता परत करा, परत करा, परत करा, रामाला शरण जा, असं नुसतं घाबरून तुम्ही बोलताय अशातला भाग नाही, म्हणजे अशातली गोष्ट नाही. मग मग नेमकं याचं वर्म मला कळलेलं आहे. म्हणजे तुम्ही तिकडं बातमी आणायला मी पाठवल्यामुळं गेला, तुम्ही मोठ्या शितापीनं तिथली हेरगिरी करत होता, वानराचं रूप धरून वानरामध्ये इकडं तिकडं फिरत होता, सगळी वानर सेना मोजत होता. बिभीषणानं पाहिलं, तुम्हाला ओळखलं, पकडलं, वानरांनी बांधलं, रामाच्या समोर हजर केलं. रामरायांनी मात्र शास्त्रात सांगितलेलं असून सुद्धा तुम्हाला जिवंत सोडलं. हा रामाचा तुमच्यावर फार मोठा उपकार आहे आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली तुम्ही दबले गेलेले आहे. तुम्हाला जीवदान दिलं, तुमचा वध नाही केला, तुम्हाला हाणमार नाही केली, काय केलं नाही, तुम्हाला सुखरूप सोडलं. ह्या उपकाराच्या बोजाखाली तुम्ही दबून गेलेले आहे आणि म्हणून त्या उपकाराला उतराई होण्यासाठी तुम्ही मला सांगताय रामाची सीता रामाला परत द्या. हे काही योग्य आहे का? मी काही रामाची सीता रामाला परत देणार नाही. आता तुमच्या ठिकाणी ही भाषा का आली, तुमच्या तोंडातून ती का बोलली गेली, याचं मला वर्म आता कळलेलं आहे. राजा रावण बोलू लागला, अनुसरलासी श्रीरामाकडे, त्याचे भय मज सांगसी गाढे, जे जे बोलसी ते कुडे, दोन्ही भ्याडे नपुसक. अरे म्हणले, मला वेड समजायला लागला का? तुम्ही दोघांनी वेड्यात काढायचे धंदे काढले का? अरे रावण म्हणजे काय तुम्ही किरकोळ समजता का? हा, तुम्ही माझे हेर, माझ्या आज्ञेनं माझ्या परवानगीनं मी तिकडं पाठवलं, तुम्हाला हेरगिरी करण्यासाठी पाठवलं. परंतु तुम्ही त्यांच्या तावडीत सापडला, रामाने जीवदान दिलं आणि म्हणून तेव्हापासून तुम्ही आपलं सर्वस्व, तन मन काया वाचा चित्त जीवित्व श्रीरामाला अर्पण केलं. तुम्ही श्रीरामाचे झाला म्हणजे देहानं माझ्याकड, शरीरानं माझ्याकडून, मनानं अंतकरणापासून रामाकड. अरे रे 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 म्हणले, आत्ता मला समजलं. म्हणले तुम्ही रामरायाला अनुसरलेलं आहे आणि म्हणून रामाची महती सांगून मला भीती घालण्याचा प्रयत्न करताय, मला फसवण्याचा प्रयत्न करताय. आणि तुम्ही जे बोलताय ते कुडं चिड आहे, ते काही खरं मला वाटत नाही. आणि तुम्ही दोघ जण एवढे भित्र आहेत, एवढे भित्रे आहेत
की धड स्त्रीत जमा नाही, धड पुरुषात जमा नाही. अरे तुम्ही नपुसक आहे, नपुसक. असा राजा रावण शुक आणि सारन यांना बोलू लागला. जो ज्यांचे राखी जीवित तो त्याचा होया अति आप्त. या लागी तू म्हणशी येत सीता निर्मुक्त करावी. रामानं जीवदान दिलं म्हणून तुम्ही रामरायाचे सोयरे झाला, रामरायाचे सखे झाला. रामानं तुमची जीवितहानी केली नाही म्हणून रामाची सीता रामाला परत द्या असं मला सांगण्याचं धाडस तुम्ही करताय. असं राजा रावण सारणाला बोलू लागला. आता तुम्ही दोघे जण श्रीरामाचे आप्त पूर्ण. मज सम्मुख माझे अवगुण अति कठीण अनुवादते. वारे म्हटले अंतकरणापासून तुम्ही वैर्याला आता मिळालेलं आहे, मिसळलेलं आहे. तुमचं सर्वस्व, तुमचं जीवित्व तुम्ही ज्या रामाचा आप्त बनलेले आहे त्याला अर्पण केलेलं आहे. आणि माझ्या समोरच माझा कमीपणा काढताय, सगळ्या राक्षस कुळाला कमी समजताय. युद्ध थांबवण्याची भाषा करताय. म्हणजे ह्या रावणाला किती तुम्ही किरकोळ समजताय. आणि माझ्या तोंडावर मला कसं तुम्ही ऊन उतर असं उतार करून बोलताय, ऊन बोलताय, हे माझ्या लक्षात आलेले आहे. राजा रावण बोलू लागला. राजदोष जे अनुवादती ते अपराधी शास्त्र नीती. दंड पावला माझे हाती पाप मूर्ती तुम्ही दोघे. राजा रावण म्हणतो जे राजाचे दूत, राजाचे सेवक किंवा कुणीही जे राजाचे दोष काढत असेल शास्त्रामध्ये त्याच्यासाठी त्या अपराधाला शिक्षा ठरलेली आहे. राजाचा दोष काढणं हे तुमच्या हातून घोर अपराध घडलेला आहे, पाप घडलेले आहे. आता मी तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाही. तुम्हाला आता माझ्याकडून दंडच भोगावा लागेल. शासन मी करणार आहे आणि त्या शिक्षेला तुम्हाला सामोरं जावं लागेल. राजा रावण बोलतो. वीर्य धैर्य शौर्य बळ संपूर्ण वैर्याचे अत्यंत मान गुण माझे अनुवादावगुण वद्य संपूर्ण तुम्ही दोघे. राजा रावण शुक सारणाला म्हणतो, ए भित्र्यावो, ए गाबरोटावं, ए नपुसकावं, तुम्ही वैर्याला मिळालेलं आहे. मला कळलेलं आहे, खात्री झालेली आहे माझी. पण मी आता तुम्हाला सोडणार नाही. शास्त्र सांगतं अशा अपराध्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडू नये. मी आता तुम्हाला ठार करी. पण त्याच्या अगोदर तुम्हाला त्या रामरायाच्या वानर सेनेचं त्यांचा काही पराक्रम, त्यांचं शौर्य, त्यांचं बळ, जे माझी वैरी आहेत ना त्यांचं काय वर्णन करायचं ते करा म्हणले. एकदा मारायच्या अगोदर तुमच्या तोंडानं तुमची हाऊस फेडून घ्या. मला जे काही वाईट वंगाळ ह्या राजा रावणाला तुम्हाला तुमच्या तोंडानं बोलता येईल ते एकदा बोला. तुमचं मनोरथ पूर्ण करून घ्या. काय माझे दोष गुण, माझा कमीपणा, माझा अपमान काय तुम्हाला करायचंय ते करून घ्या. तुमची हौस फेडा. आता तुम्हाला
जिवंत सोडायच्या लायकीचे तुम्ही नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला ठारच मारणार आहे. काय एकदा तुम्हाला बोलायचंय ते बोलून घ्या, शेवटची इच्छा तुमची पुरी करून घ्या. राजा रावण बोलू लागला, सत्यासत्य विवेकपूर्ण न करिताची रावण, वधावया शुक सारण शस्त्र सजून उठिला. खरं काय खोटं काय हे काय राजा रावणानं जाणलंही नाही, ओळखलंही नाही. आणि असं काही सत्य असत्य, आपलं हित अहित कशात आहे ओळखण्याची ही राजा रावणाची काही गरज आवश्यकता त्याला वाटली नाही. आणि असं काही न करताच राजा रावणानं ठरवलं की आपले जे हेर आहेत शुक आणि सारण यांना आता आपण ठार मारायचं. म्हणून हातामध्ये शस्त्र घेतलं, ते शस्त्र सज्ज केलं आणि राजा रावण दोन खऱ्या बोलणाऱ्या हित सांगणाऱ्या शुक आणि सारणाच्या जीवावर त्यांना ठार मारण्यासाठी सज्ज झालेला आहे, उठलेला आहे. म्हणतात, रावणावधिती वानरगण ऐसे अनुवादा दोघे जण, तुमचा घेईन मी प्राण पक्षपाती पूर्ण रामाचे. आता बघितलं का म्हणले, इकडं कसं चमचम चमचम करणारं धारदार शस्त्र मी हातामध्ये घेतलेलं आहे आणि याच असणाऱ्या धारधार शस्त्रानं तुमचा मी घात करणार आहे. काय राहिलंय का बोलायचं शिल्लक? मला वानर मारणार आहेत, मला खलास करणार आहेत, राजा रावणाचं वानर सेना प्राण घेणार आहे. काय काय बोलायचंय म्हणले, बोला बोला लवकर बोला. आता तुमचं मी प्राणच घेतो. लय माझ्या वैर्याची बाजू घेता, पक्षपात करून बोलता, रामाची बाजू घेऊन बोलता. तुम्ही रामाचे बनला ना, रामाला अनुसरला ना, आता तुम्हाला जिवंत ठेवत नाही. राजा रावण बोलू लागला, हेर चार अवध्य पूर्ण श्रीरामाने दिदले सोडून, त्याचे मी केवी करी हनन लज्जायमान रावण. असं सुद्धा राजा रावणाला वाटलं नाही. आपलेच हेरगिरी करण्यासाठी गेले, विभीषणानं पकडले, रामासमोर हजर केले. मात्र रामरायांनी कृपाळूपणा दाखवला आणि हेरांना किंवा हेरांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. सुखरूप सुरक्षित त्यांची सुटका केली. पण अशा हेरांना मी ठार मारायला निघालेलो आहे. त्यामुळं जो राजा रावण आहे तो लज्जायमान झाला, लाजला. ऐसी आहे परी रावण दवडोनी शुक सारण, कोपे मने काळे वदन मुख परतोन दावावे. राजा रावणानं विचार केला, या रामानं या दोघांना मारलं नाही, त्यांना आपण कसं मारावं म्हणून लाजला. आणि राजा रावण शुक सारणाला म्हणतो, रागा रागानं बोलू लागला, ए काळ्या तोंडाच्या हो, तुमची तोंड दावायची लायकी नाही म्हणले. पुन्हा फिरून माझ्या समोर कधी यायचं नाही आणि मला तुमचं थोबाड अजिबात दाखवायचं नाही, ही माझी तुम्हाला सक्त ताकीद आहे. राजा रावण बोलू लागला, जय शब्दे रावण स्तुती करोनी शुक सारण पुढती, रावण पडला चिंतावरती
सबळ रघुपती देखोनी. रावणाने ही शुक सारणाला जीवदान दिलं. लावा काळ तोंड करा तिकडं, फिरून माझ्या समोर येऊ नका. मला जर तुमचा चेहरा दाखवला तर याद राखा. असा दम राजा रावणानं शुक सारणाला भरला. पण जीवाचं जीवदान मिळालेले शुक सारण खुश झाले. रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय म्हणू लागले. रावणाची स्तुती करून शब्द सुमन राजा रावणावर उधळली. पण राजा रावणाची काय स्थिती झाली. नात्रया म्हणतात, एक मोठा असणारा सुसाट्याचा वारा यावा, ज्याला चक्रीवादळ म्हणतात, तसं चिंतेचं चक्रीवादळ राजा रावणाच्या मनामध्ये निर्माण झालं. आणि त्या भौर्यामध्ये राजा रावण अडकला. आणि त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाला, रामराया खरोखर सबळ आहे, रामराया प्रबळ आहे, रामराया महाबळ आहे. आपण त्याच्या समोर क्षुल्लक आहोत. ही चिंता करताना राजा रावणाला कळून चुकलं. गेली या शुक सारण चिंतावरती पडे रावण, शार्दूल चार विचक्षण धाडी कपी सैन्य गणावया. आणि राजा रावणाच्या जवळून, राजा रावणाच्या समोरून आपला जीव वाचलेले शुक आणि सारण आपलं तोंड राजा रावणाला न दाखवता पुन्हा त्याच्या समोर न येण्यासाठी राजा रावणासमोरून दूर गेले. राजा रावण काळजीमध्ये पडला. काळजीमध्ये पडल्यानंतर राजा रावणानं शार्दूल नावाच्या गुप्तहेराला, जो राजा रावणाच्या सैन्यामध्ये सर्व हेरामध्ये विचक्षण आहे, विलक्षण आहे, त्याला राजा रावणानं बोलवलं. आणि ही वानर सेनेचं गणित करण्यासाठी, हेरगिरी करण्यासाठी राजा रावण कामगिरीवर शार्दूल हेराला धाडतो. चारा माझी प्रबळ बळ, लघु लाघवी अति कुशळ, या लागी नावे शार्दूळ, वानर दळ गणू आला. सर्व हेरामध्ये ताकदवान असणारा दांडगा, मोठा हुशार, मोठा धूर्त, ज्याला लघु लाघवी म्हणतात, अंगामध्ये चतुराई असणारा, ज्याला बाजिंदा म्हणतात, असा हा शार्दूल नावाचा गुप्त हेर आहे. रावणाची आज्ञा घेऊन वानर सैन्याची गंती करण्यासाठी शार्दूल आलेला आहे म्हणतात. शार्दूल जव स्वये पाहत, तव वानर सैन्य असंख्यात, गणावया वाचा चित्त, जे तिचा तेथ पांगुळला. शार्दूल वानर सैन्याची माहिती घेण्यासाठी आला. वानर सैन्य पाहता पाहता डोळे थकले गेले. गणित करता करता वाचा आणि चित्त कुंठित झालं. अशी अवस्था या राजा रावणाच्या शार्दूल नावाच्या हेराची झाली. नात्रया सांगतात, शार्दूल येथाची देखोन, बिभीषणे धरिला ओळखोन, नेला दृढपाशी बांधून, रघुनंदन सभेशी. शार्दूल नावाचा हेरगिरी करण्यासाठी वानर सेनेमध्ये आला, मिसळला.
वानर सेनेची माहिती काढू लागला. बिभीषण महाराजांनी पाहिलं, ताबडतोब शार्दूलाला ओळखलं, पकडलं, व्यवस्थित त्याचा बंदोबस्त केला, शार्दूलाला बांधलं आणि रामरयेची जिथं सभा चालू होती त्या सभेला या शार्दूल हेराला आणलं. वानर हानिती दृढ मुष्टी, लाथा देती कटी पृष्टी, श्रीराम कृपाळू जग जेटी, कृपा दृष्टी सोडिला. वानर रागावले, खवळले, कणाकन कणाकन लाता बुक्या या राजा रावणाच्या हेराला हाणू लागले. कमरेवर, पाठीवर बदाबद बदाबद ठोकू लागले, मारू लागले, दणके देऊ लागले. रामरायेंनी पाहिलं, कृपाळ आहे रामराया, जगाचा असणारा जगजेटे भगवान श्रीराम प्रभू. त्यांनी कृपा दृष्टी केली या शार्दूलावर सुद्धा. आणि शार्दूलाची सुटका या वानर सेनेच्या मारहाणीतून श्रीरामांनी स्वतः केली. नात्रय सांगतात, धरोनी आणला ती संकटी, चार हेर मारिल्या पाटी, काय ते वाडी व होय मोठी, बुद्धी करंटी अल्पक. रामरायेंनी अशा प्रकारचा विचार केला की विभीषणाने या शार्दूलाला ओळखलं, धरलं, बांधलं. शार्दूल म्हणजे आपल्यावर आलेलं एक संकट आहे, पण या संकटाला विभीषणाने ओळखलं, त्याला बांधून आपल्या जवळ आणलं. पण या राजा रावणाच्या हेराला, दूताला मारून काय उपयोग आहे? काय याच्यात मोठेपणा आहे का? एखाद्याचा जीव घेणं म्हणजे संन्यासाला फाशी दिल्यासारखं होईल. चोर सोडून संन्यासाला फाशी. चोर कोण आहे? राजा रावण. हे बिचारे त्याचे सेवक. सांगितल्या कामाचे दिलेल्या भाकरीचे. यांना दुसरं काही जमणार आहे? आणि अशा गोर गरीबाला आपण जर शिक्षा दिली, मारलं, तर याच्यात आपला कसलाही मोठेपणा नाही. आणि दूताला मारणं ही बुद्धी सुद्धा खोटी आहे, हा विचार सुद्धा क्षुद्र विचार आहे. म्हणून रामरायेंनी त्याला जीवदान दिलं. श्रीरामे शार्दूळ पाचारून दाखवून वानर सैन्य, त्यासी देवोनी सन्मान दिदला सोडून साक्षेपे. रामरायांनी आपल्या जवळ शार्दूलाला बोलावलं. बघ म्हणले, एकदा तुझ्या डोळ्यानं निवांत, आता तुला कोण हाणणार नाही, मारणार नाही, तुझ्या भोवती कोणी दंगा करणार नाही, तुला कोणी हात उगारणार नाही, कसली भीती नाही, काय काळजी करू नको, भिवू नको, मी पाठीशी आहे. पण एकदा तुझ्या दृष्टी खालून ही सगळी सेना एकदा निहाळून बघ म्हणले. एकदा वानर सेना पहा म्हटले. आणि अशा प्रकारे त्या शार्दूलानं आपली नजर दृष्टी सगळ्या वानर सेनेवरून फिरवली. त्या शार्दूलाला रामरायांनी मान सन्मान करून सोडून दिलं. श्रीरामे सोडिताची देख, घेवोनी वानरांचा धाक, शार्दूल लंके समुख गेला दशमुख ठाकोनी.
रामाने जीवदान दिलं, मान सन्मान केला, आपल्याला सोडून दिलं. पण वानर संख्या पाहून, वानरांचा मार बघून स्वतः शार्दूल सुद्धा घाबरला. त्यानं मनामध्ये वानरांचा धाकच घेतला. त्याला धसका बसला आणि तसंच लंकेला निघून आला. घाबरगुंडी झालेली, त्रेधा तिरपीट अवस्था झालेली आणि 10 तोंडाच्या राजा रावणाच्या समोर शार्दूल नावाचा हेर हजर होऊन उभा राहिला. सर्वांगी रुद्रोक्षित शार्दूल देखोनी आयत, दचकला लंकानात बळ उद्धत वानर. राजा रावणाच्या समोर शार्दूल हेराचं आगमन होतंय हे राजा रावणानं पाहिलं. रक्त बंबाळ झालेला, रक्तानं न्हालेला शार्दूल वीराकड राजा रावणानं पाहिलं. राजा रावण दचकला. वानर फार ताकदवान आहेत, बलवान आहेत. त्यांच्याकडे बळाचा गर्व आहे. बळानं उद्धट झालेली वानर आहेत. राजा रावण विचार करू लागला, माझ्या हेराला किती मारले, किती बदडले. सगळ्या रक्तानं माखलेला आहे शार्दूल. राजा रावण दचकून विचार करू लागला, शार्दूलाचा अति पुरुषार्थ त्यासी वानरी घातलीलात. रडत पडत अति कुंतत आला थकत सभेशी. एवढा जाड, एवढा दांडगा दुंडगा धिप्पाड, चतुर हुशार बाजिंदा, अतिपुरुषार्थी म्हणून मी शार्दूलाला पाठवलं. पण त्या शार्दूलाला सुद्धा वानरांनी लाता घातल्या, रडवलं, रक्तबंबाळ केलं. रडत पडत कणत कुतत धापा टाकत शार्दूल आलेले. शार्दूल आता खूपच दमलेला आहे, थकलेला आहे. हे राजा रावणानं पाहिलं. राजा रावण दचकून विचार करू लागला, श्रीराम कटकी चारपण न चले बिभीषणा भेण. तो धरिता दृढ बांधून रघुनंदन सोडवित. राजा रावण विचार करू लागला, राम सैन्याबद्दल हेर पाठवणं, हेरगिरी करणं, माहिती काढणं हे काय आता चालेना झालेलं आहे म्हणले. कारण तिथं काय आहे म्हणले, तर एकूण राक्षस पाठवला. हेरगिरी करायला त्यानं वेश जरी बदलला तरी सगळ्या खाना खुना राक्षसांच्या माया लीला बिभीषणाला माहितच आहेत ना म्हणले. बरोबर बिभीषण ओळखतो, बांधतो, रामरायासमोर हजर करतो. आणि रामराया मात्र त्याला मारत नाहीत, त्याला उलटा मान सन्मान देतात, त्याला जिवंत सोडतात. म्हणजे बिभीषण धरतो आणि रामराया सोडून देतो, असा विचार राजा रावण करू लागलेला आहे. एका जनार्दना शरण रावणे पाहता वानर सैन्य. श्रीराम करील छत्रभंजन अनुसंधान बाणे एके. अध्याय कळसाला आलेले आहे. पहिल्या अध्यायाची युद्धकांडातल्या सांगता करत असताना रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या गुरूंची आठवण काढतात.
जनार्दन स्वामींना शरण जातात, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतात. स्वतः रावणच म्हणले पुढं वानर सैन्य किती आहे हे पाहण्यासाठी येईल. त्यावेळेस रामरया आपल्या लीलेनं राजा रावणाच्या रथावर जे छत्र आहे ते मोडतील, आणि तेही एकाच बाणामध्ये अचूक अनुसंधान साधून रामरया राजा रावणाचं छत्र भंजन करतील. अशी गोड कथा पुढं तुम्हाला ऐकायला मिळेल. ऐसे गोड निरूपण श्रोती व्हावे सावधान, एका जनार्दना शरण रामायण अतिरम्य. अत्यंत पुढच्या अध्यायामध्ये मनोरम कथा आहे, मनमोहक आनंद देणारी गोड गोड निरूपणाची रामकथा आहे. श्रोते मंडळी हो, आज या अध्यायाला जसं तुम्ही अवदान दिलं, ही रामकथा तुम्ही ऐकून घेतली, श्रवण केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पुढच्या अध्यायाची गोड कथा आहे. रामायण अतिशय रम्य आहे, अतिरम्य रामायण आहे. त्या गोड रामायणाचं श्रवण करा, रामकथा आपल्या पदरात पाडून घ्या, असं श्रोत्यांना विनंती करत परत एकदा नात्रया आपल्या सद्गुरूंना जनार्दन स्वामींना शरण जातात. रम्य रामायणी कथा अतिरमणीय वाल्मिक वक्ता, अनागत भाष्य वदला कथा साधू संता सुखकारी. रामायणाच्या कथा अतिशय गोड आहेत. या नरदेहाचं सार्थक करणाऱ्या रामायणाच्या पावन कथा आहेत, आणि त्या पावन कथेचा वाल्मिक मुनी वक्ताय. त्या वाल्मिक मुनीनं शतकोटी रामायण जे लिहिलेलं आहे ते अनागत भाष्य आहे. राम जन्मा अगोदर, राम अवतारा अगोदर 60,000 वर्ष ज्यांनी रामायणाची कथा लिहून ठेवली, जे साधूसाठी, संतासाठी, सज्जनासाठी आनंद देणारी, सुख देणारी, अनाथाला सनात करणारी, पतिताला पावन करणारी, अत्यंत गोड 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 अशी सुखकारी कथा आहे, असं नात्रया सांगतात. कथास कामाशी गोड, निष्कामाचे पूर्वी कोड, सदाशिवाशी सुख सुरवाड, गोडाही गोड रामकथा. साखरेच्या गोडीपेक्षा, गुळाच्या गोडीपेक्षा, मधाच्या गोडीपेक्षा या रामकथेची गोडी अवीट आहे. ती फक्त चाखणाऱ्यांनाच कळणार आहे. ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये सकाम अवस्था असेल, त्यांचंही मनोरथ या रामकथेमुळे पूर्ण होईल. जे निष्काम अवस्थेमध्ये रामकथा ऐकणार आहेत, त्यांची ही इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करेल. ज्या रामकथेच्या निरूपणामुळं कैलाशीच्या भोळ्या शिवशंकराला सुद्धा आनंद होतो, सुख वाटतं, अशी अत्यंत गोड 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 अशा प्रकारची ही रामकथा आहे. श्रोते मंडळी हो, या गोडे गोड असणाऱ्या रामकथेचा तुम्ही आनंद घ्या, जीवनाचं सार्थक करून घ्या, कल्याण करून घ्या, असं नात्रय सांगतात. आणि या अध्यायाची सांगता करतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकार ठिकाया, 4 प्रेरण नाम प्रथम अध्याय गोडा. पुंडलिकावर द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय,
प्रभो रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। हरिरेव जगत जगदेव हरी हरि तो जगतो नये भिन्न वपू। यति यशमती परमार्थ गती सनरो भवसागर मुदरती। प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदा। अर्जुन वशिष्ठ विभीषण दीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा। जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा। सकळ देवादि देवा कृपाळवाजी केशवा। महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा। चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा। शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना। कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती। भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा। अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना। वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्णा। तुका आल लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी। हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे। हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे। हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायणा माधवा गोविंदा। विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा। संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा। पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता। जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता। केशवा नारायणा माधवा गोविंदा। विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा। संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा। पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता। जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता। जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली। माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। तुकाराम 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 तुकाराम। श्री विठ्ठल 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 विठ्ठल। श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल विठ्ठल
श्री विठ्ठल.